प्रथमतः सर्वांना रामकृष्ण हरी. श्रावण मासानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. काल आपण लाईव्ह आलो नव्हतो कारण मला काल खूप काम होतं. आज पुन्हा आपण प्रवचन सेवेला सुरुवात करत आहोत. तर प्रवचन सेवेसाठी ओवी घेतलेली आहे ज्ञानेश्वरीतील 5व्या अध्यायातील ऐसे विवेके उदो चित्ती तयासी भेदू कैसा त्रिजगती देखे आपुलिया प्रतिती जगची मुक्त. ज्ञानोबराय या ओवीमध्ये साधूचं लक्षण सांगतात. साधू कसा असतो? ऐसेनी विवेके उदो चित्ती तयासी भेदू कैसा त्रिजगती देखे आपुलिया प्रतिती जगची मुक्त. साधू हा आपल्यासोबत जगाला सुद्धा मुक्त अवस्थेमध्ये पाहत असतो. म्हणजे साधू हा अद्वैत तत्वापर्यंत पोहोचलेला असतो. अद्वैत म्हणजे नॉट डिफरंट बिटवीन टू. तो भगवान परमात्मा आणि माझ्यामध्ये कुठलाच भेदभाव नाही. देव आणि मी एकच आहे. आत्मस्वरूपाने मी सुद्धा त्या भगवंताचा अंश आहे. या बोधापर्यंत साधू पोहोचलेले असतात. रामकृष्ण हरी महाराज म्हणजेच साधू देखे आपुलिया प्रतिती जगची मुक्त. स्वतःसोबत जगाला सुद्धा मुक्त अवस्थेमध्ये पाहतात. म्हणजे स्वतःसोबत जग सुद्धा त्यांना जग दिसत नाही. तर विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. सगळीकडे त्यांना भगवंतच दिसतो. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. हे संपूर्ण विश्व, हे जगत हे त्याचंच आहे असं त्याला वाटतं. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर म्हणजे संपूर्ण जगतामध्ये तो स्वतःला पाहतो. संपूर्ण हे जगत जगत म्हणून पाहत नाही तर भगवत स्वरूप म्हणून तो जगताला पाहतो. म्हणजेच साधू हा श्रेष्ठच असतो. साधू हा विशेष जातीचा नसतो. साधू हा विशेष कुळाचाही नसतो. साधू हा संपूर्ण समाजाचा असतो. एक व्यंकटेश स्तोत्रामध्ये एक ओवी आलेली आहे. गावीचे लेंड ओहळ गंगेसी मिळता झाले गंगा जळ तेवी कागविष्टेचे झाले पिंपळ तयासी निंद्य कोण म्हणे. कावळ्याची विष्ट असते आणि त्या विष्टेपासून पिंपळ उगवतो. आता त्या पिंपळाला कोण किंवा त्या विष्टेला कोण म्हणजे निंद्य म्हणेल. किंवा गावीचे लेंड ओहळ म्हणजे सगळं गाव जिथे जाऊन घाण करतं त्या ओढ्याला, त्या ओढ्यातलं पाणी जर नदीमध्ये जाऊन मिळतं आणि ती नदी समुद्राला जाऊन मिळते. मग आता ती निंद्य आहे का? नाही. तसा साधू हा अखंड नामस्मरण करून भगवत स्वरूपाला प्राप्त झालेला असतो. म्हणून त्याचं कुळ आणि मूळ कधी पाहायचं नसतं. साधू हा विशिष्ट एका जातीचा नसतो, विशिष्ट एका समाजाचा नसतो. तर साधू हा संपूर्ण समाजासाठी या पृथ्वी तलावरती जन्माला आलेला असतो. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. साधू जगाच्या कल्याणासाठी या भूतलावरती येतात आणि या भूतलावरती येऊन साधू जगत कल्याणासाठी जगताला ज्ञान देतात. रामकृष्ण हरी महाराज. पांडुरंगाला भाऊसाहेब महाराज पांडुरंगाला आमचाही नमस्कार सांगा. साधू हे अखंड भगवंताच्या चिंतनामध्ये विलीन झालेले असतात. रामकृष्ण हरी. साधूचं लक्षण सांगत असताना महाराज म्हणतात तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल. म्हणजे साधूचा हेत, साधूचं ध्येय फक्त आणि फक्त भगवत प्राप्ती हेच असतं. साधूला जगाशीही काही घेणं देणं नसतं.
तो जगाच्या कल्याणासाठी साधू येतो या भूतलावरती, परंतु साधू हा तो मला काय म्हणेल, हा मला काय म्हणेल, याच्याशी साधूला काहीच घेणं देणं नसतं. साधू ज्यावेळी बोलायला सुरुवात करतो त्यावेळी तो साधू जे योग्य आहे तेच बोलणार. एखादा वाईट आहे आणि तो मंत्री आहे म्हणून त्याला चांगलं कधीच म्हणणार नाही. साधूला तो मंत्री असू, आमदार असू, खासदार असू, साधूच्या समोर देवापेक्षा श्रेष्ठ दुसरं कोणीच नसतं. साधूसाठी श्रेष्ठ फक्त भगवंत असतो आणि साधू जे बोलतो ते सत्य बोलतो. जसा एकदा सूर्याचा प्रकाश पडला ना, तर तो सूर्याचा प्रकाश हे झाड छोटे आहे, हे झाड मोठे आहे असं काहीच मानत नाही. तो सगळीकडे सारखाच प्रकाश देतो. तसा साधू हा मोठा आहे, हा लहान आहे असा उच्च नीच भाव त्या साधूकडे नसतो. उच्च नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. दासीपुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. दैत्य कुळामध्ये जन्माला आलेला तो प्रल्हाद, पण तो भक्त होता, देवाने त्याचा स्वीकार केला. म्हणजे साधू कोणत्या कुळात जन्माला आलाय याचं देवाला काहीही घेणं देणं नसतं. फक्त तो जन्माला आल्याच्या नंतर तो साधू काय करतो हे फार महत्वाचं. म्हणजेच कुठलाच साधू, संत किंवा भक्त हा जातीने श्रेष्ठ नसतो, तो त्याच्या कर्माने श्रेष्ठ ठरतो. काल परवा एका ब्राह्मणाला एका पत्रकाराने विचारलं होतं, तुम्ही श्रेष्ठ आहात का? तर तो ब्राह्मण म्हणाला हो मी श्रेष्ठ आहे. मग ते म्हणाले का? तर तो म्हणला मी माझ्या जातीने श्रेष्ठ आहे. पत्रकाराने सांगितलं नाही, जातीने नाही तर मनुष्य कर्माने श्रेष्ठ ठरतो. म्हणून साधूच्या जातीचा विचार करू नका, साधूच्या कुळाचा विचार करू नका, तो साधू काय करतो याला महत्व द्या. बघा आता तो साधू काय करतो, म्हणजे साधू एखादा कीर्तन सांगत असेल मग तो साधू झाला का? अजिबात नाही. एखादा प्रवचन सांगत असेल मग तो साधू झाला का? अजिबात नाही. कीर्तन सांगसी तरी कीर्तनकाराची होसी, परी वैष्णव न होसी अरे जना. वादन करीसी तरी वादकाची होसी, परी वैष्णव न होसी अरे जना. गायन करीसी तरी गायकाची होसी, परी वैष्णव न होसी अरे जना. गायन केलं गायक व्हाल, वादन केलं वादक व्हाल, कीर्तन सांगितलं कीर्तनकार व्हाल, प्रवचन सांगितलं प्रवचनकार व्हाल, पण साधू होऊ शकत नाही. कारण साधू होण्यासाठी साधूचं एकच लक्षण आहे, नामा म्हणे नाम केशवाचे घेसी, तरीच वैष्णव होसी अरे जना. जर तो साधू नामस्मरण करत असेल तर तो खरा साधू. मग तो साधू शेती करता करता सुद्धा एखादा शेतकरी सुद्धा साधू असू शकतो आणि एखादा मंदिरात असलेला साधू सुद्धा बोंधू असू शकतो. रामकृष्ण हरी. म्हणजे एखादा मंदिरात राहून भगवंताची 24 तास पूजा करून तो बोंधू असू शकतो आणि एखादा 24 तास शेतात काम करून एखादा शेतकरी साधू असू शकतो. भगवे कपडे घातले म्हणजे तो साधूच असेल असं अजिबात नाही. मंदिरात रोज देवाची पूजा करतोय म्हणून तो साधूच असेल असं अजिबात नाही. कीर्तन सांगतोय म्हणून तो साधू असेल असं अजिबात नाही. साधू दिसण्याहून कधीच कळत नाही. साधू त्याच्या चित्तामध्ये काय चाललंय त्या चित्तावरून साधू कळतो. म्हणजे त्याच्या चित्तात संसार आहे का त्याच्या चित्तात देव आहे यावरून साधू कळतो. तुकोबा काय म्हणतात, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. देवा ज्याच्या चित्तात देवाचं म्हणजे तुझं वास्तव्य आहे त्यांची मला काय दे, संगत दे. कारण आज या जगतामध्ये अनेकांना आपण साधू समजतो पण ते साधूच असतील हे आपण सांगू शकत नाही. कितीतरी लोक आहेत असे की ते वरून दाखवायला साधू असतात पण आतून वेगळेच असतात.
म्हणून तुकोबा काय म्हणतात, देवा आशांची मला संगत नको देऊ, जे ओरिजिनल ज्यांच्या चित्तात देव आहे ना अशांची तुम्हाला संगत आहे. मग ते 24 तास संसारात काम करणारे, काबाड कष्ट करणारे असले तरी चालेल, पण त्यांच्या अंतकरणात काय आहे, देव आहे. ज्याच्या अंतकरणात देव आहे तो खरा साधू. मनमना भव मदभक्तो मद्याचे माम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तवैव मात्मानं मत्परायणः. हा भगवत प्राप्तीचा सोपा उपाय आहे. भगवंत म्हणतात प्रत्येक गोष्टीमध्ये तू फक्त मला बघ, काम कर, तू संसार कर, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, किंवा कांदा मुळा भाजी आणि अवघी विठाई माझी. त्या कांद्यात मुळ्यात सगळीकडे सावता महाराजांनी देव पाहिला आणि त्यांना देव प्रसन्न झाला. म्हणजे साधू हा सगळीकडे भगवंताला पाहतो. देखे आपुलिया प्रतिती जगतची मुक्त. तो स्वतः मुक्त असतो आणि जगतालाही त्याच अवस्थेमध्ये पाहतो. कारण साधूला प्रत्येक व्यक्तीमध्ये काय दिसतो, देव दिसतो. आणि म्हणून तर तुकोबा काय म्हणतात की भेदा भेद भ्रम अमंगळ ऐका जी तुम्ही भक्त भागवत. हे भक्तांनो, तुम्ही भागवत ऐका आणि तुमच्या अंतकरणातील भेदाभेद जो आहे तो भेद तुम्ही काढून टाका. साधूच्या अंतकरणामध्ये भेद नसावा. साधूच्या अंतकरणामध्ये जसा भेद नसावा, म्हणजे स्त्री पुरुष हा भेद सुद्धा त्याच्या अंतकरणामध्ये नसला पाहिजे. जाती भेद तर नसावाच, परंतु स्त्री पुरुष हा भेद सुद्धा साधूच्या अंतकरणामध्ये नसावा. साधूने एकच जाणावं की त्याच्या अंतकरणामध्ये भगवंत आहे आणि माझ्याही अंतकरणामध्ये भगवंत आहे. सर्वा घटी राम देहा देई एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. सूर्याची जशी अनंत किरण आहे तशी ही सगळी भूतलावरची मनुष्य जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हाची भक्तियोग निश्चित जाण माझा. साधूने त्याला जी जी व्यक्ती भेटेल त्या त्या व्यक्तीमध्ये देव बघावा. साधूला प्रत्येक व्यक्तीमध्ये देव दिसावा. साधूला वाईटात सुद्धा देव दिसावा. एकदा भगवंताने धर्मराजाला आणि दुर्योधनाला सांगितलं, जा आपल्या तिथं जेवढे कोणी वाईट असतील त्यांना शोधून आणा. दुर्योधन गेला, जे दिसल त्याला पकडत होता, जे दिसल त्याला पकडत होता. पण धर्मराजाला एकही वाईट दिसलं नाही. दोघंही आले, देवाला सांगू लागले. धर्मराजा म्हणाला, देवा एकही वाईट दिसलं नाही. दुर्योधनाने एवढे मोठे अख्खे गावातले पकडून आणले होते. म्हणजे जशी दृष्टी असे तशी सृष्टी दिसते. तशी साधूची दृष्टी ही फार निर्मळ असते. म्हणून साधू प्रत्येक व्यक्तीमध्ये देव बघत असतो आणि साधूला प्रत्येक व्यक्तीमध्ये देव दिसावा. साधूने देहाचा विचार न करता साधूने त्या देहातील देवाचा विचार करावा. रामकृष्ण हरी. साधूची नजर ही देहावर नसावी, साधूची नजर ही धनावर नसावी, तर साधूची नजर ही देवावर असावी. साधूची नजर ही ज्ञानावर असावी. साधूच्या चित्तामध्ये ज्ञान असावं. साधू हे श्रोत्रिय असावेत, साधू हे ब्रह्मनिष्ठ असावेत आणि साधू हे दयाळू असावेत. साधूच्या अंतकरणामध्ये आपपर भाव नसावा. जसा द्रोणाचार्यांनी एकलव्य आणि अर्जुनामध्ये आपपर भाव केला, त्या एकलव्याला ज्ञान दिलं नाही आणि एकलव्याने जरी त्या द्रोणाचार्यांची मूर्ती स्थापन करून ज्ञान प्राप्त केलं तरी त्याच्याकडून अंगठा घेतला. म्हणजे साधू असाही नसावा, गुरु असाही नसावा. गुरुच्या अंतकरणामध्ये प्रत्येक जीवाविषयी दया असावी. ते ब्रह्मनिष्ठ असावेत आणि त्यांच्याकडे ज्ञान असावं. साधू संत हे ज्ञानाचे सागर असावेत आणि त्यांच्याकडं ज्ञान एवढं असावं ना, त्यांनी ते समोरच्या आपल्या शिष्याला देताना आपल्याकडं जेवढं ज्ञान आहे ओतप्रोत भरलेलं ते शिष्याला द्यावं. ते देत असताना त्यांनी
असं मनात निसंकोचपणा ठेवू नये. निसंकोचपणे त्यांनी आपल्याकडचं ज्ञान आपल्या शिष्याला द्यावं. कारण काही गुरु आपल्या शिष्याला ज्ञान देताना संकोचपणा ठेवतात, पण नाही, जे गुरु आपल्या शिष्याला ज्ञान देताना संकोचपणा करतात ते गुरुच नसतात, ते साधूच नसतात. कारण आपण ज्या ज्ञानाची उपासना केली, ज्या ज्ञानाची पूज्यता केली, ते ज्ञान शिष्याला देताना जर आपण कमकुवतपणा ठेवत असू तर ते साधू नाहीत. आपल्या ज्ञानाचा वटवृक्ष हा सतत वाढत राहावा असं प्रत्येक साधूस वाटत असतं आणि त्यासाठी ते प्रयत्न करत असतात. तुम्ही केव्हाही एखाद्या महान साधूकडे जा आणि वाका, तुमचा घडा भरून जाईल, पण ते समोरचे साधू महान असले पाहिजेत. कुणाकडेही जाल आणि कुणाकडेही वाकाल तर उपयोग होणार नाही. महान अशा साधूकडे जा, तुमचा अंतःकरणरूपी घडा ज्ञानाने भरून जाईल. वे झुकते हैं जिनमें जान होती है, अकड़े रहना तो मुर्दे की पहचान होती है. ज्याच्यात जीव असतो ना तो वागतो, आणि जो मेलेलं मुर्दा असतं ते वाकत नाही. मग गुरुकडे गेल्याच्या नंतर वाकायला विसरू नका. पूर्ण शरणागत पद्धतीने जा. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारे मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीच एकू. साधू म्हणजे साक्षात देवच असतो. देवतेची संत निमित्त त्या प्रतिमा. साधू आणि देव यांच्यामध्ये कसलाच बदल नसतो. म्हणून ज्या साधूंकडे तुम्ही जाल त्या साधूंना च्या चरणावरती वाका. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः. ज्ञानोबा काय म्हणतात, ते ज्ञान पैगा भगवे जरी मनियात यानावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञान जर तुला हवं असेल तर तू संतांची सेवा कर, सर्वस्व अर्पण करून. तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. गर्वरहित होऊन तू साधू संतांकडे जा, त्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घाल आणि त्यांची तू सेवा कर. आणि त्यांची सेवा केल्याच्या नंतर काय होईल, मग अपेक्षित जे आपुले तीही सांगती पुसिले, जेने अंतकरण बोधले संकल्पा नाही. तुझ्या अंतकरणामध्ये जे काही संकल्प विकल्प आहेत ते संपूर्ण नाहीसे होतील आणि तुला ज्ञानाची प्राप्ती होईल, तुला परमानंदाची प्राप्ती होईल. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ती नाम मोक्ष. हा तो मोक्ष तुला सद्गुरु प्राप्त करून देतील, पण त्याआधी तुला गुरुकडे जाऊन सेवाच करावी लागेल आणि वाकावंच लागेल. आणि वाकणं त्या व्यक्ती वागतात ज्याचे षडविकार गेले, ज्याचा इगो गेला, ज्याचा अहंकार गेला, त्या व्यक्ती वागतात. ज्यांच्याकडे अहंकार आहे ना त्या व्यक्ती कधीच वाकू शकत नाहीत. म्हणून अहंकार गेला तोच देव झाला. ज्याचा अहंकार गेला ना तोच या भूतलावरती देवे. आणि श्रीगुरुकडे गेल्याच्या नंतर तुमचा अहंकार जाईल, आपोआप जाईल, असला तरी जाईल. कारण श्रीगुरु असं ज्ञान देतात ना की तुमच्या संपूर्ण काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार सगळे विकार श्रीगुरुकडे गेल्यानंतर जातात. आपण जेव्हा संसारात असतो ना त्यावेळेस आपल्याकडे खूप इगो असतो. समोरचा अहो बोलला ना तरच आपण त्याला काहो बोलतो, समोरचा अरे बोलला ना तर आपण त्याला लगेच कारे बोलतो. पण ज्याच्याकडे इगो नाही ना त्याला पहा, तुम्ही अरे बोला तरी तो तुम्हाला आवाजावं घालूनच बोलणार. त्याला एकच माहिती असतं, प्रेमाने प्रेम वाढतं, द्वेषाने द्वेष वाढतं. ज्याच्याकडे ज्ञान आहे ना ती व्यक्ती मान सन्मानास आपोआप पात्र होत असते. तया तेची गिवसित ते ज्ञान पावे निश्चित जया माझी अचुंबित शांती असे. एखाद्या झाडाला पाड लागले ना तर तिथे आपोआप पोपट येतात. तसं ज्याचं अंतःकरण शुद्ध झालं त्याच्याकडे ज्ञान सुद्धा आपोआप येतं. आणि ज्ञानी व्यक्तीची पूजा ही सगळीकडे केली जाते. ज्यावेळी शिकागो येथे जेव्हा जागतिक धर्म परिषद झाली त्यावेळी तिथल्या लोकांनी स्वामी विवेकानंदांना वेड्यात काढलं. म्हणे काय आहे भगव वस्त्र पांघरून आला, याचं काय आहे? बाकीचे सगळे सुटातले बुटातले. आपला छोटासा ग्रंथ गीता पाहिली तर फार छोटी. बाकीच्यांचं पहा तुम्ही, बायबल, त्रिपिटिका,
सगळ्यांचे कुराण, सगळ्यांचे ग्रंथ फार मोठे मोठे, इतर देशांचे सुद्धा, आणि आपला ग्रंथ फार छोटा भगवद्गीता. आणि हा काय ज्ञान सांगणार आहे, इतकुसा ग्रंथ घेऊन आलाय म्हणे. सगळ्यात खाली आपला भगवद्गीता ग्रंथ ठेवला, बाकीचे ग्रंथ वरती ठेवले, आणि सगळ्यात शेवटी बोलण्याची संधी स्वामी विवेकानंदांना दिली. पण ज्यावेळी स्वामी विवेकानंद बोलण्यासाठी गेले त्याच वेळेस माय ब्रदर अँड माय सिस्टर, माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज अमेरिकेमध्ये आपल्याला बहीण आणि भाऊ मानणारा कुणीतरी आहे, कारण तिथे कोणी कोणाचे नातेवाईक नाहीत. पण हा भारतातून गेलेला व्यक्ती तिथले लोकांना माझ्या बंधू आणि भगिनींनो म्हणाला. तर त्या श्रोत्यांची अंतकरणं जिंकून घेतली आणि सांगितलं, तुम्ही माझ्या ग्रंथाला सगळ्यात छोटा ग्रंथ म्हणून खाली ठेवला, पण आज सर्व धर्मग्रंथाचा पाया माझा ग्रंथ झालाय. जर तो काढून घेतला ना, माझा ग्रंथ बेसिमेंट झालाय, बेसिमेंट पाया. जर तो काढून घेतला ना तर बाकीचे ग्रंथ ढासळतील. म्हणजे त्यांनी जे प्रत्येक शब्द बोलले ना, ते प्रत्येक शब्द तिथल्या श्रोत्यांनी लिहून घेतले. गीता हा ग्रंथ असा आहे की त्याची जर आपण पूजा केली ना, तर तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती होय. हे जे ज्ञानोबाईंची ज्ञानेश्वरीतील ओवी आहे ना, त्या ज्ञानेश्वरीचा पहिला अनुभव मी म्हणते स्वामी विवेकानंदांनी घेतला. म्हणून साधूच्या अंतकरणामध्ये ज्ञान असतं आणि त्या साधूची पूजा सगळीकडे केली जाते. अमेरिकेतील शिकागो येथे स्वामी विवेकानंदांची लोकांनी पूजा केली. त्यांच्याकडे पैसा होता म्हणून नाही, तर त्यांच्याकडे ज्ञान होतं म्हणून. म्हणजेच ज्ञानी व्यक्तीची पूजा ही सर्वत्र केली जाते. शिक्षण हा ज्ञानाचा तिसरा डोळा आहे असे म्हणतात, पण ज्ञान हाच माणसाचा डोळा आहे. कारण डोळ्याने दृश्य स्वरूपातील गोष्टी दिसतात, पण ज्ञानाने अदृश्य स्वरूपातील भगवान परमात्मा दिसतो. आणि हे अदृश्य स्वरूपातील भगवान परमात्म्याला दिसण्याचं ज्ञान आपल्याला साधू देतात, संत देतात, सद्गुरू देतात. म्हणजे या जगामध्ये साधू सारखं श्रेष्ठ असं दुसरं काहीच नाही, काहीच. परंतु आयुष्यामध्ये साधू भेटणं आणि संत भेटणं हे फार कठीण आहे. बहु अवघड आहे संत भेटी. संतांचे तुम्ही म्हणाला आम्हाला पावलोपावली संत दिसतात, ते कुठले संत? तुम्हाला जे पावलोपावली संत दिसतात ते संत नाही, ते कीर्तनकार दिसतात, प्रवचनकार दिसतात, मठाधिपती दिसतात. खरे साधू भेटणं तुकोबा काय म्हणतात, फार अवघड आहे, बहु अवघड आहे संत भेटी. परी जग जेठी करुणा केली. ज्या वेळेस आपल्याला भगवंताची आपल्यावरती कृपा होईल त्यावेळेस आपल्याला खरं साधूचं दर्शन होईल. आणि साधूच्या दर्शनासाठी, श्रीगुरूच्या भेटीसाठी आपल्या अंतकरणामध्ये तेवढी तळमळ सुद्धा असली पाहिजे. ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हीच तळमळ. कधी मला श्रीगुरू भेटतील, कधी मला साधू भेटतील आणि कधी माझ्या आयुष्याचा उद्धार होईल. म्हणून साठी हे बघा, आपली तळमळ उद्धारासाठी अजिबात नाहीये. आपल्या सगळ्यांची तळमळ एकाच गोष्टीसाठी येतो, म्हणजे पैसा. आणि तो पैसा मला कधी भेटेल यासाठी तळमळ आहे. प्रत्येक व्यक्तीची तळमळ. साधू भेटावेत, मला खरं ज्ञान प्राप्त व्हावं, मी भगवत स्वरूपाला प्राप्त व्हावा, यासाठी तळमळ कुणाचीच नाहीये. प्रत्येकाची तळमळ आहे. आज 1 मजली बांधली, उद्या 2 मजली झाली पाहिजे. आज 2 व्हीलर आहे, उद्या आपल्याकडे 4 व्हीलर आली पाहिजे. प्रत्येकाची तळमळ ही फक्त पैसा कमविण्यासाठी, मुक्त होण्या. अरे जन्माला आलो कशासाठी, करायचंय काय, मी कोण याची ओळख करून घ्या. सगळं म्हणजे पैसा नसतो. आणि ज्याच्याकडे पैसा आला त्याच्याकडे इगो येतो, अहंकार येतो. आणि अहंकार झाला की त्याचा विनाश झाला. म्हणून पैसा, हे बघा, पैसा हा गर्वच आणतो, प्रत्येकाला गर्व आणतो. अगदी जी लक्ष्मी आहे ना, त्या लक्ष्मी मातेला सुद्धा पैशाचा गर्व झाला. भगवान विष्णूंना म्हणाली, या जगामध्ये तुम्हाला सांगते सगळ्यात श्रेष्ठ फक्त आणि फक्त मीच आहे. भगवान विष्णू म्हणाले, तू कशी काय श्रेष्ठ? तर लक्ष्मी माता म्हणते, मग सगळेजण माझी पूजा करतेत, माझ्यासाठी तुका म्हणे धनासाठी देती प्राण किंवा घेती प्राण.
तुका म्हणे धन हे तो अशाश्वत जाणं. शाश्वत असणाऱ्या धनासाठी लोक एकमेकाचे प्राण घेतात. त्या धनासाठी काही बी करायला तयार आहेत. मी श्रेष्ठच आहे. भगवान विष्णू म्हणाले बघा तू श्रेष्ठ आहे तर मग सिद्ध करून दाखव मला. लक्ष्मी म्हणाली काय अवघड आहे, आत्ता सिद्ध करून दाखवते तुम्हाला. मग एक मेलेलं प्रेत चालू होतं. प्रेतावरती लक्ष्मी मातेने पैशाचा वर्षाव चालू केला. अशा 2000च्या 500च्या नोटांचे बंडल त्या प्रेतावरती पडू लागले. 100 200च्या अशा नोटाचे बंडल. पैसे जिकडं पडतील तिकडं लोक पडू लागले. जे लोक आतापर्यंत रडत होते बाब्या कसा गेला, बाब्या लई चांगला होता, अमुक होता तमुक होता, ते लोक जिकडं पैशाच्या नोटा पडतायत तिकडं धावू लागले. अक्षरशः ज्या 4 लोकांनी ते प्रेत खांद्यावरती घेतलं होतं ते प्रेत सुद्धा त्या लोकांनी खाली टेकवलं. ते म्हणले आपण काय मेलेलं मड वागवायलो, सगळे लोक पैशाच्या मागं धावायलेत आणि आपण कशाला मेलेलं मड. त्यांनी पण ते प्रेत खाली टेकवलं. त्या 4घांनी खांदेकरांनी सुद्धा ते प्रेत खाली टेकवलं आणि पैशाच्या मागं पळू लागले. ते मेलेलं प्रेत एकटंच पडून राहिलं आणि सगळे लोक पैशाच्या मागं. अक्षरशः त्या प्रेताची आई बहीण भाऊ सगळे बाप सगळे नोटाच्या मागं पळत होते आणि नोटा गोळा करीत होते. आणि मग यावेळी लक्ष्मी भगवान विष्णूंना म्हणते बघितला का माझा प्रताप. आतापर्यंत सगळे रडत होते पण आता सगळे नोटांमागं धावतायत. आहे की नाही मी श्रेष्ठ. भगवान विष्णू म्हणाले तुम्हाला वाटतंय तुम्ही श्रेष्ठ आहात तर मग माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. लक्ष्मी माता म्हणाली काय. लक्ष्मी माता म्हणते मग ते मेलेलं प्रेत पैशामागं का धावत नाहीये. ते मेलेलं प्रेत पैशासाठी का पळत नाहीये. का पळलं नाही बघा ते मेलेलं प्रेत. लक्ष्मी माता म्हणाली ते मेलेलं प्रेत पैशामागं कसं पळन. त्याच्यातला प्राणच निघून गेलाय. त्याच्यात नातच नाही, त्याच्यात रामच नाही, प्राणनाथ नाही, त्याच्यात राम नाही. ज्याच्यात राम नाही ते पैशामागं कसं पळन. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले हाच तर मेन पॉइंट आहे. VIP व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट हाच आहे की ज्याच्यामध्ये प्राण आहे तो पैशामागं धावतोय. पण जो तो प्राणच निघून गेला तर त्या पैशाचं करायचं काय. मग देहामध्ये प्राण जिवंत ठेवायचा असेल तर नामस्मरण रूपी रिचार्ज लागेल. जोपर्यंत नामस्मरण रूपी रिचार्ज जवळ आहे तोपर्यंत काळ जवळ येऊ शकत नाही. जगा काळ खाय आणि आम्ही माथा दिला पाय. संपूर्ण जगाला तो काळ खातो पण त्या काळाच्या माथ्यावर आम्ही पाय दिला. हे कशाचं सामर्थ्य आहे. हे फक्त नामस्मरणाचं सामर्थ्य आहे. संतांनी काहीच केलं नाही मायबापू. संतांनी आयुष्यभर फक्त आणि फक्त नामस्मरण केलं. नामदेवाचे घरी 14 जण स्मरे हरी. नामदेवांच्या कुटुंबात 14 माणसं होती. 14 ही माणसं सतत नामस्मरण केलं. ज्ञानोबाईंनी नामस्मरण केलं, एकनाथांनी नामस्मरण केलं. ती जनाबाई आडाणी होती पण तिने सुद्धा आयुष्यभर नामस्मरण केलं. तिला काही लिहिता वाचता येत नव्हतं पण देव तिच्या अभंग लिहायला येत होता. ही ताकद फक्त नामस्मरणाची. आयुष्यभर जीवनामध्ये जो नामस्मरण करतो तो साधू. ज्याच्या चित्तात देव आहे तो साधू. ज्याच्या चित्तात नाम आहे तो साधू आहे. चित्तामध्ये नाम नसेल तर तो साधू नाही. आणि ज्याच्या चित्तात नाम आहे त्याला काळ सुद्धा जवळ येऊ शकत नाही. काळ थरथरा कापतो. ज्याच्या चित्तात नाम आहे त्याच्या जवळ सुद्धा काळ येत नाही. काळ घाबरतो. म्हणजे भगवंताच्या नामस्मरणाला एवढी ताकद आहे की जो नामस्मरण करेल त्याच्या. चांगदेव महाराजांनी 1400 वेळा 1400 वर्ष जिवंत होते. म्हणजे 14 वेळा काळाला पाठीमागं पाठवलं. हे सामर्थ्य एकच होतं की ते ध्यान करायचे आणि ध्यानामध्ये नाम घ्यायचे. आणि त्या नामाची ताकद एवढी आहे की काळ जवळ येऊ शकत नाही. म्हणून जोपर्यंत तुमच्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण आहे तोपर्यंत तुम्हाला काळ काहीच करू शकत नाही. जसं एखाद्या मोबाईलमध्ये जोपर्यंत बॅलन्स आहे तोपर्यंत फोन लागतील तसं नामस्मरण रूपी रिचार्ज जोपर्यंत आहे तोपर्यंत या देहामध्ये प्राण असेल. ज्यावेळी नामस्मरण रूपी रिचार्ज संपलं त्यावेळी काहीही खरं नाही. म्हणून धनाच्या पाठीमागं न लागता परमार्थ धनाच्या पाठीमागं लागा.
परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. खरं धन कोणतं असेल तर परमार्थ हे धन आहे. बाकीच्या धनाची कुठलीही शाश्वती नाही. ते आज असेल तर उद्या नसेल. तुम्ही अनेक अनुभव पाहिले असतील की जे आज श्रीमंत होते ते उद्या गरीब झालेत, आणि जे उद्या गरीब म्हणजे आता गरीब आहेत ते उद्या श्रीमंत झालेत. तुका म्हणे आले समर्थाचे मना, तरी होय राहणार रंक त्याचा. म्हणून खरं धन कमवायचं असेल तर विद्या हे धन कमवा. कारण ते धन असे न चोरहार्यम न च राजहार्यम न भातृभाज्यम न च भागकारी वे कृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधनात प्रदानम. हे धन असे चोर हिसकावून घेऊ शकत नाही. या विद्याधनामध्ये भाऊ हिस्सा मागू शकत नाही. हे विद्याधन असे ज्यावेळी तुम्ही संकटात असाल, नाम घेता कापेयम, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. बरोबर आहे ना. आपण नामस्मरण जर घेतलं ना तर यम थरथरा कापतो. एवढी ताकद त्या नामस्मरणामध्ये, म्हणजे यम आपल्या जवळ सुद्धा येऊ शकत नाही. पण त्याच्या मुखामध्ये जर नामस्मरण असेल तर. म्हणून आयुष्यामध्ये काहीच कमवू नका, काहीच, पण नामस्मरण रूपी धन कमवा. नामस्मरण रूपी धन ज्याच्याकडे तो जगामध्ये श्रीमंत आहे. फार 10-5 बंगल्यावाला श्रीमंत नाही, गाडी घोड्यावाला श्रीमंत नाही. ज्याच्या अंतःकरणात नाम आहे तो श्रीमंत आहे, तो श्रेष्ठ आहे. म्हणून साधू श्रेष्ठ, साधू थोर जाना कलियुगी. कलियुगामध्ये श्रेष्ठ आणि श्रेष्ठ फक्त साधूच आहे. साधू शिवाय कलियुगामध्ये श्रेष्ठ असं काहीच नाही. म्हणून जगतामध्ये पूजा करायची असेल तर साधूची करा. आणि त्या साधूच्या जवळ तुम्ही गेल्याच्या नंतर साधू तुमच्यातील अद्वैत भेद नाहीसा करतील. केले म्हणजे आपल्यासारखं करून टाकतील. म्हणजे ते जसे आहेत ना, देखे आपुलिया प्रतिती जगतचे मुक्त. जसे साधू मुक्त असतात तसेच ते तुम्हाला सुद्धा मुक्त करून टाकतील. म्हणून झालेली प्रवचन सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी, साधू संतांच्या चरणी, श्रोत्यांच्या चरणी अर्पण करते. जाता जाता एकच सांगते की या जीवनामध्ये मुक्त व्हायचं असेल तर साधू शिवाय पर्याय नाही. कारण साधू आपल्याला नामाची आवड लावतात. साधू नामाचं महत्व पटवून देतात. म्हणून जगतामध्ये आल्याच्या नंतर एकच करा, फक्त आणि फक्त नामस्मरण. आपण फक्त नामस्मरण करता करता कर्तव्य विसरतो. पण साधू सांगतात कर्तव्य करत करत नामस्मरण कर. जसा हे बघा, बगीचा सगळीकडे असते की नाही, पण ज्या बगीचेला माळी असतो त्या बगीचेतली फुलं बघा, आणि ज्या बगीचेला माळी नाही त्या बगीचेतली फुलं बघा. कोणत्या बगीचेतली फुलं खास राहतील? ज्या बगीचेला मालक आहे, माळी आहे, त्या बगीचेतली फुलं खास राहतील. तसं आयुष्यामध्ये आपल्याला सुद्धा कुणीतरी मालक असला पाहिजे हो. धाक असला पाहिजे, धाक. आणि तो धाक ठेवायचा असेल तर सद्गुरूरूपी धाक ठेवा. प्रत्येकाने आयुष्यामध्ये पवित्र अशी गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, सद्गुरू करा, आणि सद्गुरू शिवाय जीवनच जगू नका. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. श्रीगुरु वाचुनी सापडेना, सद्गुरू वाचुनी सापडेना सोय. म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देते. सर्वांना श्रावण महिन्याच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. आणि आपण पुन्हा एकदा उद्या लाईव्ह येऊया आणि प्रवचन करूया असंच. बोला पुंडलिक वरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरनाथ भगवान की जय. बोलो रे सब संतन की जय. जय श्री कृष्ण.